तिकडे लातूर जिल्हा परिषदेसाठी काँग्रेसचे माजी आमदार धीरज देशमुख यांनी मतदानाचा हक्क बजावलाय। यावेळी त्यांच्या पत्नी आणि आई वैशाली देशमुखही उपस्थित होत्या। लातूर जिल्ह्यातील बाभळगाव मतदान केंद्रावर त्यांनी मतदान केलंय। देशमुख कुटुंबियांनी देखील मतदान केलेलं आहे। लातूर जिल्हा परिषदेसाठी मतदानाचा हक्क त्यांनी बजावलेला आहे। आपण आणखी काही महत्त्वाची दृश्य बघतोय। तानाजी सावंत यांनी देखील मतदानाचा हक्क बजावलाय आणि धाराशिवमध्ये राणा जगजितसिंह यांनी देखील मतदान केलेलं आहे। कुटुंबियांनी मतदान केलेलं आहे। तानाजी सावंतांचं मतदान झालेलं आहे आणि धाराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या कुटुंबियांनी देखील मतदान केलेलं आहे। अर्चना पाटील यांचं नाव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा म्हणून खूप चर्चेत आहे आणि त्यावरून जोरदार प्रचार झालेला होता। आरोप प्रत्यारोपही आपल्याला या निवडणुकीमध्ये पाहायला मिळालेले होते। खास करून धाराशिवमध्ये आपल्याला जोरदार आरोप प्रत्यारोप पाहायला मिळालेले होते आणि त्यानंतर आज मतदानाचा दिवस आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।